नमस्कार मंडळी, माझ्या टेरेसवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाजाळूचं झाड. लाजाळूच्या झाडाचे वास्तुशास्त्रानुसार व आरोग्यालाही खूप सारे फायदे आहेत. याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. लाजाळूचं झाड म्हणजेच काय, तर टच मी नॉट प्लांट. त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी अशी नावं आहेत. लाजवंती, काही ठिकाणी चुईमुई असं देखील म्हटलं जातं. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या झाडांना हात लावला की याची पानं मिटली जातात आणि म्हणूनच याला लाजाळू असं म्हणतात. लहान मुलांना या झाडाची मोठी गंमत वाटते, कारण ते त्याला टच केलं की त्याची पानं जशी मिटतात तसे त्यांना खूप मजा वाटत असते. लाजाळूचे खूप सारे फायदे आहेत बरं का. वास्तुशास्त्रानुसार हे झाड अंगणात लावावे. जर अंगणात जागा नसेल तर तुम्ही बाल्कनी, टेरेसवरती हे झाड लावू शकता. याच्यामुळे तुमची आजूबाजूची जी काही निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होते. आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी एक तरी लाजाळूचं झाड नक्की लावा. लाजाळू ही औषधी वनस्पती असून याचे आपल्या आरोग्यालाही खूप सारे फायदे आहेत. चला तर आता आपण आरोग्याचे फायदे पाहू. जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर लाजाळूच्या पानांचा रस त्या जखमेवरती लावला तर जखम लवकर बरी होण्यास मदत होते. शरीरावरती खाज, फोड वगैरे पुरळ आले असतील तर त्यावरती देखील लाजाळूच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय मूळ व्याधीवरही या पानांचा काढा अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला काही मूत्रविकार वगैरे असतील ते देखील या लाजाळूच्या पानांमुळे दूर होणार आहेत. दातदुखी, हिरड्यादुखी असेल तर या पानांचा काढा अतिशय उपयुक्त ठरतो. लहान मुलांनी किंवा गर्भवती स्त्रियांनी याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. हे झाड जर आपल्या आजूबाजूला असेल तर आपला बराच असा तणाव कमी होतो. आता हे झाड लावायचं कसं, तर हे झाड एखाद्या काटेरी वनस्पतीप्रमाणे वाढते. तुम्ही कुठल्याही कुंडीमध्ये अगदी छोट्याही याची वाढ करू शकता. इथे पहा, हे जे छोटं छोटं आहे हे लाजाळूचं बी आहे. ह्याला सुंदर अशी पर्पल कलरची फुलं येतात व त्यामध्ये हे असं छोटंसं बी तयार होतं आणि हे बी तुम्ही कुठेही लावलं तरी अगदी सहजरित्या आपल्याला लाजाळूचं रोप तयार करता येतं. इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बियापासून याचं रोप तयार करू शकता. ह्याला खूप सारे छोटे छोटे प्रत्येक फांदीला बी येतात व याचं सहजगत्या आपण खूप सारे रोप तयार करू शकतो. जर बी अवेलेबल झालं नाही तर नर्सरीमधून एक झाड तुम्ही विकत आणून सहज एखाद्या पॉटमध्ये लावलं तर याचं सुंदर असं झाड येतं. याला जास्त काही मेहनत घ्यायची किंवा मशागतीची गरज नाही. अगदी साध्या मातीमध्ये लावलं तरी हे लाजाळूचं झाड अतिशय उत्तमरित्या येतं. तेव्हा तुम्ही देखील असं बहुगुण संपन्न लाजाळूचं झाड तुमच्या गार्डन एरियामध्ये, अंगणात किंवा टेरेसमध्ये नक्की लावाल अशी आशा आहे. ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाला येईल. जर व्हिडिओ आवडला तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्त शेअर करा. धन्यवाद.